खरं म्हणजे सिंधुदुर्गातले मतदार हे आता जागृत झाल्याचं मला दिसून येते. सध्याचे जे राज्यकर्ते आहेत, पालकमंत्री आहेत, खासदार आहेत, यांच्या भ्रष्ट आणि कपट नीतीच्या राजकारणामुळे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी बदनामी होते त्याविरोधात सर्वसामान्य लोक मतदार यांना त्याची जाणीव झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दलची एक अपार सहानुभूती या मतदारांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि जरी ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण आढावा जर घेतला, एका बाजूला धनशक्ती, राजकीय शक्ती आणि दुसऱ्या बाजूला प्रामाणिक कार्यकर्ते अशा पद्धतीची चाललेली लढाई, तर जनशक्तीचाच या निवडणुकीमध्ये विजय होईल. प्रामाणिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जे आहेत ते निवडून येतील मोठ्या प्रमाणात, अशी मला खात्री आहे. वारंवार पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडनं मतदारांना सांगितलं जातं आहे, जे अपक्ष असतील किंवा जे मशाल चिन्हावर लढवणार आहेत त्यांना एकही निधी मिळणार नाही, फक्त धनुष्यबाण आणि कमळ ह्या चिन्हावर जे उमेदवार निवडून त्यांना निधी मिळेल. नाही, पालकमंत्र्यांची ही जी मस्ती आहे ही एक ना एक दिवस त्यांना आम्ही जिरूच. खरं अशा जर सत्तेच्या मस्तीचा आणि सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या पालकमंत्र्याला संविधानाच्या दृष्टीने त्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. या म्हणजे पक्षपातीपणाचा दृष्टिकोन मनात ठेवून जर निधीचं वाटप करणारा पालकमंत्री जर मिळाला असेल तर ते दुर्दैव म्हटलं पाहिजे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं. पण तसा जर प्रकार केला तर त्यांना संविधानाच्या माध्यमातूनच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार यांचा अपघात झाला त्यानंतर त्यामध्ये 5 मृतदेह सापडले, मात्र मिटकरी यांनी आज गौप्यस्फोट करत म्हटलं की 6वा माणूस गायब आहे. त्याबाबत ज्या पद्धतीने त्या विमानाचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 5च प्रवासी होते असं पहिल्या दिवसापासून जाहीर केलं जात होतं. 2 पायलट, एक क्रू मेंबर आणि अजितदादा आणि त्यांचे अंगसंरक्षक जाधव, हे 5च जणांची नावं आणली होती. आता ते 6वा नंबर मिटकरांनी कुठून आणला हे त्यांनीच जाहीर करणं आवश्यक ठरेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.